नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. बदलापूर येथे आदर्श विद्यामंदिर शाळेत 2 अल्पवयीन मुलींवरती लैंगिक अत्याचार करण्यात आला. माणुसकीला काळीमा फासणाऱ्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्यभरासह देशात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेने समाजातील विविध घटकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून लोक मोठ्या संख्येने आपला आक्रोश व्यक्त करत आहेत. याच संतापाच्या पार्श्वभूमीवरती 20 ऑगस्ट रोजी बदलापूरकरांनी उत्स्फूर्त असं आंदोलन करीत रेल्वे स्थानकामध्ये रेल रोको आंदोलन केलं. या घटनेच्या निषेधार्थ अत्याचारग्रस्त बालकांच्या न्यायासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या वतीने ठाण्यातील तलावपाली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर तोंडाला काळ्या फिती बांधून हातात काळे झेंडे धरून मौन व्रत धारण करून मूक निदर्शने करण्यात आली. या निदर्शनात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड, धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष नसीम खान, ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, काँग्रेस प्रदेश सचिव मनोज शिंदे यांसह काँग्रेसचे विविध पदाधिकारी, महाविकास आघाडीचे पदाधिकारी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. राजू हे लोक काय लाईन लावून उभे असतात. आमची पोरगी आमच्या हातात सोडा हो. ते काय त्यांच्याबद्दल काय न बोललेलं बरं आहे. जे करायला पाहिजे ते करा ना. सत्ता आहे ना हातात. त्या शितोळेला सस्पेंड का नाही केलं? एसीपीला सस्पेंड का नाही केलं? एसीपीला सस्पेंड का नाही केलं? 2-2 दिवस गुन्हे नोंदवत नाही. एका प्रेग्नंट बाईला 13 तास टेबलावर बसून ठेवता. त्यांच्या घरी फोन करता. मोर्चात गेलं तर तुमच्यावर केस घेऊ की तुम्हीच मोडकीयाला भडकवलं. असं कुठे असतं काय? आता काय बोलायचं काय तुम्ही सांगा. जबाबदार कोण केस न घेण्याला? जबाबदार पोलीस अधिकारी आणि तुम्ही कारवाई करणार शिक्षण अधिकाऱ्यावर. काय अर्थ याला? अजून त्या हप्त्याला अटक का नाही केली ज्याने गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला? बाहेरून लोक भरून आणली होती तर तुम्ही अटक केलेल्यांमध्ये सगळे बदलापूरचेच कसे निघाले? एखादा कल्याणचा, एखादा अंबरनाथचा, एखादा कुठला ठाण्याचा, भांडूपचा, मुलुंडचा अडकळा असता तर ठीक आहे. जेवढे आरोपी अटक केले ते सगळे बदलापूर, कुळगाव बदलापूरचेच आहेत. असं चपराक काय दिली त्याच्यात? आम्ही कायद्याला मानणारे लोक आहोत. उद्या जनतेने उतरून रस्त्यात बंद केला असता, दोष कोणाला दिला असता तुम्ही? शेवटी जनता सार्वभौम म्हणजे जनतेचीच ताकद आहे ना ही. आणि बदलापूरला जे आंदोलन झालं त्यांचे डोळे बंद करू नका. की बाहेरची लोक होत. उत्स्फूर्त विद्रोह झाला हा महाराष्ट्रासाठी फार धोकादायक आहे. अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात कुठेही निर्माण होऊ शकते. हे ओपनिंग झालेलं आहे. लोकांना कळलंय की आपल्याला रस्त्यावर येण्याशिवाय पर्याय नाही. तरच सरकार झुकेल. असंवेदनशील सरकार अशी आता या सरकारची ओळख झालेली आहे. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक बांधिलकीपोटी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने कळवा आणि ठाण्यातील 4483 गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विमा पॉलिसीचे सुरक्षा कवच दिले असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे यांनी ही माहिती दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रवादी काँग्रेसने सामाजिक बांधिलकीपोटी दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कळवा आणि ठाण्यातील 4483 गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे विमा पॉलिसीच्या रूपाने सुरक्षा कवर दिले आहे। ही पॉलिसी देताना गोविंद पथकातील तरुण मित्रांना एकच विनंती आहे की सुरक्षेच्या सर्व बाबींची काळजी घ्या, कोणालाही दुखापत होणार नाही अशा उत्सवात दहीहंडी उत्सव साजरा करूया। इन्शुरन्स काढण्यासाठी जी काही मदत लागेल त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण सहकार्य करेल। दुर्दैवाने कोणताही अपघात झाल्यास सर्व गोष्टी ओरिएंटल इन्शुरन्स कव्हर केलेल्या आहेत। माझे सहकारी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला आणि मी अशा दोघांनी मिळून ठाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ओरिएंटल इन्शुरन्सची ही विमा पॉलिसी राबवली आहे। तर मी दहीहंडी असोसिएशनचे मनापासून आभार व्यक्त करतो। माझ्याबरोबर त्यांचे उपाध्यक्ष समीर पेंढारे आणि दिगंबर चव्हाण आहेत। यांनी आमच्याकडे विम्यासाठी आपण काही मदत पक्ष म्हणून कराल का अशी आमच्याकडे विचारणा केल्यानंतर सामाजिक बांधिलकीतनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आज जवळजवळ 27 मंडळं, कळवा असेल, ठाणा असेल आणि 4483 गोविंदामध्ये सहभागी घेणाऱ्या माझ्या तरुण मित्रांचं आम्ही हे सुरक्षा कवच ओरिएंटल इन्शुरन्सचं काढलेलं आहे। येणारा गोविंदाचा सण मी सगळ्यांना पॉलिसी देत असताना हीच विनंती केली की सुरक्षेच्या सर्व बाबतीमध्ये आपण काळजी घ्या आणि कोणालाही दुखापत होणार नाही अशा उत्साहामध्ये हा गोविंदा आपण सगळेजण साजरा करूया। अधिक कुठल्या मंडळांना जर इन्शुरन्सची गरज असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याला पूर्ण सहकार्य करेल। उद्यापर्यंत जर आपण आलात, कारण सोमवारी शेवटचा दिवस आहे, आपल्याला इन्शुरन्स काढण्यासाठी जी काय मदत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे शहर जिल्ह्यातर्फे लागेल ती आम्ही नक्की करू। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली बदलापूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी काळ्या फिती बांधून तलावपाली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर जमून महात्मा गांधी पुतळ्यासमोर महाविकास आघाडीच्या मुक्त आंदोलनामध्ये त्यांनी सहभागी नोंदवला होता। यावेळी संपर्क प्रमुख नरेश मेहरा, जिल्हा प्रमुख केदार दिघे, सचिव विश्वास निकम, सचिन चव्हाण, सुरेश मोहिते, सुनील पाटील, संजय दळवी, राजेंद्र महाडिक, प्रकाश पायरे, प्रतीक राणे, लहू सावंत, विद्या कदम, प्रमिला भांगे, ज्योती कदम, सुनंदा देशपांडे, अनिता हिल्लाल, रोशनी शिंदे तसंच इतर शिवसेना, युवती सेना, युवा सेना पदाधिकारी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। मला वाटतं तुम्ही बघितलं देशातली परिस्थिती, महाराष्ट्रातली परिस्थिती, जे मुख्यमंत्री या ठाणे जिल्ह्यामधले आहेत त्या ठाणे जिल्ह्यात सुद्धा सुरक्षितता राहिलेली नाही। आज कशा पद्धतीने महिलांवरती अत्याचार, अन्याय होतोय, भर दिवसा मुर्दे पाडले जात आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आज तुम्हाला रस्त्यावरती उतरून लोकांना आंदोलन केल्यानंतर मला वाटतं 4-5 दिवसांनी त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला। म्हणजे हे काय चाललंय, कसलं राज्य आहे? गुन्हेगार हा कुठल्या जातीपातीचा हे नसतो, गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, कुठल्या पक्षाचा नसतो, तर त्याच्यावरती गुन्हेगार म्हणून कारवाई करायला पाहिजे। परंतु ती कारवाई त्या ठिकाणी न केल्यामुळे लोक रस्त्यावरती आले आणि आज तुम्ही बघितलं असेल जनता त्रस्त झालेली। आज ज्या परिस्थितीमध्ये आज लोकांना, आज तुम्ही बघितलं तर कुठला सर्वसामान्य माणूस त्या ठिकाणी सुरक्षित राहिलेला नाही। आज महाराष्ट्रामध्ये कितीतरी मुली बेपत्ता आहेत, अजून त्याचा सुद्धा त्या ठिकाणी हे नाहीये। आणि अशा परिस्थितीमध्ये आज ज्या पद्धतीने त्या 2 लहान मुलीवर काल सुद्धा घटना झाल्या, आज सुद्धा म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठलीही भीती राहिलेली नाही गुन्हेगारांना। आज गुन्हेगारांना संरक्षण देण्याचं काम या ठिकाणी सर्व चालू आहे। भर पोलीस स्टेशन मध्ये फक्त शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरती खोटे गुन्हे दाखल करायचे, त्यांच्यावरती त्यांचे जे उद्योगधंदे बंद करायचे, हे एवढंच काम त्यांना शिल्लक आहे। आणि कशा पद्धतीने तुम्ही बघितलं तर एका महिला पत्रकाराला सुद्धा त्या ठिकाणी आवारच्या भाषेमध्ये बोललं जात आहे। त्यामुळे मला वाटतं या निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही दाखल झालेलो आहोत। गोविंदांची पंढरी म्हणून ओळख असलेल्या ठाणे शहरातील काही प्रमुख, प्रसिद्ध व विश्वविक्रमी हंडी उत्सवांमधील एक गोविंदाप्रिय दहीहंडी म्हणून संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे। संकल्प प्रतिष्ठान म्हणजे उत्सव आणि परंपरा जपणारे एक अनोखे नाते। संकल्प प्रतिष्ठानतर्फे विविध सण उत्सव हे समाजातील घटकांना एकत्रित आणून गुण्यागोविंदाने साजरे केले जातात। त्याचप्रमाणे 2006 सालापासून सातत्याने मोठ्या जोशात आणि उत्साहात साजरा केल्या जाणाऱ्या दहीहंडी उत्सवाचं आयोजन शिवसेना उपनेते व संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांच्यातर्फे
27 ऑगस्ट रोजी रघुनाथ नगर येथे करण्यात आलेला आहे. संकल्प प्रतिष्ठान आयोजित संकल्प दहीहंडी उत्सव 2024 यांचे यंदाचे 19वे वर्ष असून जागतिक विश्वविक्रम मोडणाऱ्या गोविंदा पथकास 21 लाखांचे पारितोषिक या उत्सवामध्ये दिले जाणार आहे. ठाणे शहरात सर्वप्रथमचे पथक पहिले 9 थर लावेल त्या पथकास 11 लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे. त्यानंतर 9 थर लावणाऱ्या पथकास लाखोंची बक्षिस यांसह विविध प्रकारची बक्षिसांची रक्कम आणि सन्मान चिन्ह देऊन येथे येणाऱ्या गोविंदा पथकांचा सन्मान येथे करण्यात येणार आहे. गोविंदांसह महिला गोविंदाही या उत्सवामध्ये सहभागी होतात. तसेच या मुलांप्रमाणेच धाडस दाखवतात. थरावर थर लावून हंडी फोडतात. त्यामुळे मुंबई ठाणे येथील महिलांच्या गोविंदा पथकाला येथे विशेष मान देण्यात येणार असून लाडकी बहीण दहीहंडी देखील येथे उभारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी आमदार रवींद्र फाटक तसेच आयोजक व संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवींद्र फाटक यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे. त्या माध्यमातून हे 18 वर्ष आणि 19व्या वर्षात आपण पदार्पण करतोय. या संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी दहीहंडी उत्सव मोठ्या प्रमाणाने साजरा केला जातो. या वर्षी पण त्याच पद्धतीने केला जाईल. या वर्षी नवीन बँड असल्यामुळे अमित हडकर आणि त्यांची पूर्ण टीम सोबत असणार आहे आणि त्याचे सर्व कलाकार त्याच्या हस्ते पण असतील आणि आपल्यामध्ये मराठी हिंदीमधील सर्वच कलाकार इथे उपस्थित दाखवतात. ती पण उपस्थिती त्यांची असेलच. त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि सर्व मंत्री खासदार आपले जे दरवर्षीप्रमाणे येत आहेत त्यावेळी उपस्थिती दाखवतील. आणि या माध्यमातून संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून दरवर्षी जो दहीहंडी उत्सव साजरा केला जातो तो महाराष्ट्रामध्ये आपल्या माध्यमातून तो दाखवला जातो. त्या माध्यमातून यंदा पण त्याच्यापेक्षा चांगला दहीहंडी उत्सव आम्ही संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने साजरा केला जाईल. मला वाटतं दरवर्षीप्रमाणे 200-250 गोविंदा पथक हजेरी लावत असतात. या वर्षी पण त्याच पद्धतीने गोविंदा पथक हजेरी लावतील आणि जसं ह्या दहीहंडीला जर विश्वविक्रम झाला त्याला करतील असे आम्हाला अपेक्षा आहे. मला पहिलं बक्षीस आपण विश्वविक्रम केला तर त्याला 21 लाखाचं बक्षीस आहे आणि जर 9 थर ठाण्यामध्ये सर्वप्रथम लावले त्याला 11 लाखाचं बक्षीस आणि बाकी तर बक्षीस आहेतच. महिलांमध्ये आपण सन्माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजना काढली. तशीच आम्ही लाडकी बहीण दहीहंडी योजना यंदा ठाणे शहरामध्ये संकल्प प्रतिष्ठानच्या माध्यमातून आपण लावली आहे. त्या माध्यमातून बहिणीसाठी जास्तीत जास्त बक्षीस द्यायचा आम्ही प्रयत्न. महिलांवरील अमानुष अत्याचाराबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांचा ढोंगी दुटप्पी मुखवटा टराटरा फाडण्याकरिता बदलापूर प्रकरणातील लहान मुलींना न्याय मिळावा आणि आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी यासाठी भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. ठाण्यातील अहिल्याबाई होळकर स्मारकाजवळ हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वागुले, आमदार संजय गायकर, महिला मोर्चाच्या अध्यक्ष स्नेहा पाटील, वृषाली वागुले यांसह भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाचे विविध पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. या आंदोलनादरम्यान महाविकास आघाडीच्या निषेधार्थ येथे घोषणाबाजी देखील करण्यात आली. काल जो काही उभाटा शरद पवार गट आणि नाना पटोलेची काँग्रेस यांनी महाराष्ट्र बंदचं त्या ठिकाणी आवाहन केलं होतं. हायकोर्टाने त्यांना चपराक दिली आणि त्यामुळे नौटंकी आंदोलन आज ते त्या ठिकाणी करत आहे. आमचा त्यांना सवाल आहे की आपलं ज्यावेळेला सरकार होतं त्यावेळेला कोविड सेंटरमध्ये बलात्कार झाला होता, बीडमध्ये घटना घडल्या होत्या, अनेक घटना त्यावेळेला घडल्या होत्या. त्यावेळेला तुम्ही फास्ट ट्रॅकवर त्या आरोपीला सजा द्यायची मागणी नाही केली. त्यावेळेला सुप्रिया सुळे झोपल्या होत्या का? शरद पवार झोपले होते का? उद्धव ठाकरे झोपले होते का? बदलापूरच्या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो. ती शाळा कुठल्याही संस्थेचा असू दे, त्या शाळेवर कारवाई व्हायलाच पाहिजे अशी आमची भारतीय जनता पार्टीची मागणी आहे आणि त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी व्हायला पाहिजे. याकरता राज्य शासनाने ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती केली आहे. उज्ज्वल निकमवरही ते आरोप करतात. ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये बॉम्बस्फोट झाले त्या आरोपींना फासावर लटकवण्याचं काम याच उज्ज्वल निकमने केलं होतं आणि त्यावेळेला त्यांचं अभिनंदन करण्याचं काम
त्यावेळेला ह्याच उद्धव ठाकरेंनी केलं होतं आणि आता त्यांना उज्ज्वल निकम यांची एनर्जी झाली का? हा, त्या ठिकाणी उज्ज्वल निकम हे फास्ट ट्रॅकवर त्या ठिकाणी आरोपीला सजा देण्याचा तात्काळ प्रयत्न करतील. आमची मागणी आहे भारतीय जनता पार्टीची, त्या आरोपीला लवकरात लवकर फाशी त्या ठिकाणी देण्यात यावी. उद्धव ठाकरे हाय 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 हाय, उद्धव ठाकरे हाय हाय, उद्धव ठाकरे हाय हाय. आम्ही सगळे इथे ज्या वाईट घटना ज्या घडतात ते समाजामध्ये त्याचा निषेध करण्यासाठी आणि एक जाणीव जागर करण्यासाठी आम्ही इथे सगळेजण जमलेलो आहोत आणि या वाईट गोष्टींचा आम्ही निषेध करून लवकरात लवकर त्या गोष्टीचं कुठेतरी निरासन व्हावं. जे नराधम जे हे वाईट कृती करतात त्यांना लवकरात लवकर शासन व्हावं याच्यासाठी आम्ही इथे सगळे जमलेलो आहोत याचा निषेधार्थ. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.